सिंपल फॉर्म्युला लावत असेल कोणता की 20 क्वेश्चन्स इम्प्रूव्ह आणि 5 सिली मिस्टेक्स अवॉइडेड, तर तुमचे ते काय होऊ शकतात 100 मार्क्स 100% इम्प्रूव्ह होऊ शकतात. ठीक आहे. सर्वांनी एकदा कमेंट सेक्शन मध्ये मला खरं खरं सांगा की तुमच्यातले किती असे लोक आहेत ज्यांचे सध्या स्कोर 250, 350, 450 किंवा 550 मार्क्स येतात. ठीक आहे. आता एवढे मार्क्स येतात, पण असं नाही की आपण मेहनत नाही करत, आपण खूप जास्त मेहनत करतोय, खूप जास्त अभ्यास करतोय, पण त्यानंतर सुद्धा हा जो आपला स्कोर आहे हा याच्या पुढे नाही चाललाय. ठीक आहे. तर याचं रिझन काय असेल? ठीक आहे. मला खूप सारे मुलं विचारतात की याचं सोल्युशन काय, तर मी याचं रिझन एकच सांगेल की ठीक आहे की प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम हे नाही की तुमच्याकडे नॉलेज नाही, प्रॉब्लेम आहे की तुम्ही तुमचे आता हे जे 15 डेज यूज करणार आहे ते कसे चांगल्याने यूज करणार आहे. ठीक आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एवढं सांगणार आहे की या शेवटच्या 15 डेज मध्ये तुम्ही तुमचे 100 मार्क्स कसे बूस्ट करू शकता, अँड इट इज अ प्रॅक्टिकल वे. खूप जास्त काय राहणार आहे, प्रॅक्टिकल वे राहणार आहे आपल्याकडे. ठीक आहे. चालेल. आता बघा, मी श्रीनाथ साबळे, सेकंड MBBS स्टुडंट फ्रॉम वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. ठीक आहे. वेलकम टू रँक फोर्स मेंटरशिप. आता आपण या व्हिडिओ मध्ये ना काय केलं, खूप सारे काय सेक्शन मध्ये यांना डिवाइड केलं. तर हा पहिला सेक्शन हा व्हिडिओचा. ठीक आहे. आता हा पहिल्या सेक्शन मध्ये काय, या सेक्शन मध्ये आपल्याला हे की की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स का इम्प्रूव्ह नाही करू शकत. आपण पहिले बघू की प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम काय की स्टुडंट्स इम्प्रूव्ह का नाही करू शकत आहे, मग त्याचा आपण सोल्युशन काढू. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती आहे की खूप सारे मुलं काय करतात, रॅन्डमली अभ्यास करतात, कधी पण उठतात अभ्यास करतात, असं नसतं. ठीक आहे. अभ्यास कसा व्हायला पाहिजे, एक प्लॅन नुसार व्हायला पाहिजे. एक स्टडी प्लॅन जो असतो आपला तो चांगल्याने व्हायला पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या लास्ट 15 डेज साठी चांगला स्टडी प्लॅन बनवायचा असेल तर माझ्या पर्सनलाइज मेंटरशिपसाठी तुम्ही इकडे दिलेल्या नंबरवर खाली काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. ऐका, दुसरी गोष्ट ही की रिवाइज नाही करत का प्रॉपरली. ठीक आहे. स्टुडंट्स डोंट रिवाइज प्रॉपरली. ठीक आहे. तिसरी गोष्ट काय ते टेस्ट देतात बट अनालिसिस नाही करत. आणि चौथी गोष्ट काय, ते रिपीट करतात सेम मिस्टेक्सला. का बरं? सेम अनालिसिस नाही करत. यामुळे या काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचा स्कोर स्टक आहे. या तुम्हाला गोष्टी माहिती पण असते पहिल्यापासून की ही गोष्ट ठीक आहे बरोबर आहे, पण याचं सोल्युशन काय. ठीक आहे. मी एकच लाईन म्हणेल की नीट इज नॉट अबाउट हाऊ मच यू स्टडी, इट्स अबाउट हाऊ मेनी मिस्टेक्स यू एलिमिनेट. ठीक आहे. तुम्ही किती अभ्यास करता याच्यावर नाही डिपेंडेंट आहे. काय गोष्ट डिपेंडेंट आहे की तुम्ही याच्यातल्या किती मिस्टेक्स आहेत ज्या तुम्ही एलिमिनेट करून टाकसाल. ठीक आहे. पुढचं सेक्शन सेकंड की 100 मार्क्सचा फॉर्म्युला काय. आता 100 मार्क्सचा इट इज अ सिम्पल फॉर्म्युला. ठीक आहे. एक मी तुम्हाला सिम्पल मॅथ सांगणार आहे. या सिम्पल मॅथ मध्ये काय की तुम्ही तुमचे 20 क्वेश्चन्स जर इम्प्रूव्ह केले तर तुमचे 80 मार्क्स वाढतील, आणि जर तुम्ही तुमच्या 5 सिली मिस्टेक्स अवॉइड केल्या तर तुमचे 20 मार्क्स वाढतील. दिस इज अ बेसिक सिम्पल फॉर्म्युला ड्यू टू विच यू कॅन इन्क्रीज 100 मार्क्स. ओके. ठीक आहे. काय दिलेलं आहे सेक्शन थर्ड मध्ये, डेली सिस्टम. ठीक आहे. डेली सिस्टम म्हणजे काय, डेली सिस्टम म्हणजे फक्त असं की तुम्ही डेली काय काय गोष्टी करायला पाहिजे. सगळ्यात पहिले काय, डेली मॉक टेस्ट. दुसरी गोष्ट डीप अनालिसिस वाली गोष्ट, आणि तिसरी मिस्टेक नोटबुक वाली गोष्ट. यात तिन्ही, आणि चौथी गोष्ट स्मार्ट रिव्हिजनची स्ट्रॅटेजी असते ती. ठीक आहे. आता बघा, तिन्ही गोष्टी कशा, सगळ्यात पहिल्या डेली मॉक टेस्ट. जर तुम्ही रोज एक मॉक टेस्ट देता, त्याला जर अनालिस करता. ठीक आहे. मॉक टेस्ट कधी द्यायचे, शेवटच्या 15 डेज मध्ये तुम्ही मॉक टेस्टचा तुमचा टायमिंग असला पाहिजे 2 ते 5 PM. ठीक आहे. हे काय करते, एक तुमचा एक्झाम टेम्परामेंट बिल्ड करते आणि इम्प्रूव्ह करते कशाला, टाइम मॅनेजमेंटला. हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी मी याला म्हणेल. कोणती गोष्ट, डेली मॉक टेस्टला गोष्ट. ठीक आहे. अच्छा, पुढची गोष्ट काय की तसं तर मी एकच गोष्ट सांगेल की जर तुम्ही स्किप केली मॉक टेस्ट, तुम्ही तुमचं स्किप करता सिलेक्शन. ही लाईन मी तुम्हाला डायरेक्ट बोलतोय, कारण की मॉक टेस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अ स्टुडंट कॅन हॅव इन हिज लाईफ. ठीक आहे. इन दिस फेज ऑफ टाइम. ठीक आहे. अच्छा, पुढची गोष्ट काय, पुढची गोष्ट येते आपल्याकडे डीप अनालिसिस वाली गोष्ट. डीप अनालिसिस वाली गोष्ट काय, डीप अनालिसिस वाली गोष्ट हे आहे की हे एक गेम चेंजर आहे. आता हीच गोष्ट आहे जिथे टॉपर्स काय करतात, जिंकतात. ठीक आहे. ऍव्हरेज स्टुडंटशी ते काय करतात की 2 आवर तरी मिनिमम स्पेंड करतात कशासाठी, की हा क्वेश्चन का चुकला, कन्सेप्ट इश्यू आहे की सिली मिस्टेक आहे, का मी याला वापस सॉल्व्ह करू शकतो. हे जर तुम्ही 3 क्वेश्चन चांगल्याने जर तुम्ही आन्सर करसाल ना तुमच्या मॉक टेस्ट नंतर, तर तुमचा 15 डेज मध्ये हा जो स्कोर आहे ना खूप जास्त काय होऊन जाईल, बूस्ट होऊन जाईल. ठीक आहे. अच्छा, पुढची गोष्ट मिस्टेक नोटबुक. तुम्ही म्हणता आता मिस्टेक नोटबुक आता कुठे बनवायची, मी तर 11 एकदम स्टार्टिंगला आम्हाला सांगितलं कोणीतरी की मिस्टेक नोटबुक बनवा. आता मी तुम्हाला सांगतो, अजून सुद्धा टाइम आहे, जरा मिस्टेक नोटबुक बनवा. शेवटचा 15 डेज मध्ये जर तुम्ही 15 मॉक टेस्ट देताय, ठीक आहे, तर 15 मॉक टेस्ट मध्ये जितका चुका येतात तितका चुका लिहा. काय लिहायचं, रॉंग कॉन्सेप्ट, सिली एरर्स, गेस क्वेश्चन्स, तुम्ही काय काय गेस केले त्यावेळी क्वेश्चन्स, या रोज जर तुम्ही डेली रिवाइज केले तर काय होईल, तुमचं फास्ट इम्प्रुव्हमेंट तुम्हाला दिसेल. ठीक आहे का. अच्छा, स्ट्रॅटेजी. स्मार्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजी म्हणजे काय, स्मार्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजी म्हणजे की तुम्हाला बायोलॉजीसाठी तुम्हाला माहिती काय करायचं, एनसीईआरटी लाईन बाय लाईन जायचं, डायग्राम्स, टेबल्स, एक्झाम्पल्स, कोणतीच एक्स्ट्रा बुकची गरज नाही. हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. पुढची गोष्ट काय, पुढची गोष्ट आपल्याकडे काय, त्याची फिजिक्सची.
फिजिक्समध्ये काय लागतं काही नाही, फक्त पीवाय आणि फॉर्म्युला रिव्हिजन. आता नवीन टफ क्वेश्चन्सला तुम्ही बिलकुलच काय नाही करायचं, चेज नाही करायचं. ठीक आहे. आणि केमिस्ट्रीसाठी इनऑर्गॅनिकसाठी एनसीईआरटी, ऑर्गॅनिकसाठी नेम रिएक्शन्स, फिजिकलसाठी फॉर्म्युला आणि प्रिव्हियस क्वेश्चन्स. जर तुम्हाला ऑर्गॅनिकचे नेम रिएक्शन्सचं पूर्ण पीडीएफ पाहिजे असेल तर हे सुद्धा माझ्या पर्सनलाइज मेंटरशिप तुम्हाला भेटते. ठीक आहे. पुढची गोष्ट अटेम्प्ट स्ट्रॅटेजी. अटेम्प्ट स्ट्रॅटेजी म्हणजे काय? अटेम्प्ट स्ट्रॅटेजी की हे तुमचं एकटं 50 मार्क्स ऑर्डर की तुम्ही पेपर कसा अटेंड करता नीटच्या दिवशी. काही नाही, ऑर्डर सगळ्यांना माहिती आहे, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स सगळे करतात त्या ऑर्डरमध्ये. पहिल्या राऊंडमध्ये काही नाही करायचं, इझी क्वेश्चन फक्त सॉल्व्ह करायचे, त्यातले स्किप करायचे कोणते क्वेश्चन ज्याला एक पेक्षा जास्त मिनिट तुम्हाला लागत आहे ते क्वेश्चन स्किप करायचे. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट खूप चांगला होईल. आणि सेकंड राऊंडमध्ये काय होईल? सेकंड राऊंडमध्ये काय नाही होणार. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला काय करायचं, जे पण हे क्वेश्चन्स होते ज्याला 1 मिनिटाचे जास्त लागत ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर तुमचं माइंड एकदम जास्त काय राहील, काम माइंड राहील. ठीक आहे. अच्छा, पुढची गोष्ट येते की आता या शेवटच्या टाइमला तुम्हाला मिस्टेक्स कोणत्या अवॉइड करायच्या. ठीक आहे. इट इज सेक्शन 5. सगळ्यात पहिली गोष्ट, कोणताच न्यू चॅप्टर तुम्हाला या टाइमला स्टार्ट करायचा नाही. ठीक आहे. का बरं तुम्ही कधी कोणताच न्यू चॅप्टर नाही स्टार्ट करणार आहे? कारण हा टाइम तुमचा एक्सपेरिमेंटिंगचा नाही, हा टाइम आहे तुमचा एक्झिक्युटिंगचा. ठीक आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही रिवाइज करायचं तुम्हाला. ठीक आहे ना. पुढची गोष्ट काय, वॉचिंग टू मेनी स्ट्रॅटेजी व्हिडिओज. या टाइमला तुम्हाला खूप जास्त युट्यूबवर स्ट्रॅटेजी व्हिडिओज बघायची गरज नाहीये. ठीक आहे. कोणतरी एकच चॅनल घ्या, त्यातल्या स्ट्रॅटेजी व्हिडिओज बघा. ठीक आहे. थर्ड गोष्ट काय, इग्नोरिंग वीक सब्जेक्ट. इग्नोरिंग वीक सब्जेक्ट म्हणजे काय, की खूप सारे स्टुडंट्स या टाइमला इग्नोर करतात की भाई फिजिक्स आता सोडूनच टाकू, आपलं काहीच नाही होऊ शकत. असं नसते. त्यातले तुम्ही कोणतेच चॅप्टर्स करा की जे एकदम अनरिलेटेड आहे. अनरिलेटेड चॅप्टरचा जर का तुमच्याकडे व्हिडिओ नसेल तर याचं तुम्हाला लिंक जे आहे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. ठीक आहे. पुढची गोष्ट ते ओव्हर अटेम्प्टिंग. ठीक आहे. ओव्हर अटेम्प्टिंग खूप सारे क्वेश्चन मुलं काय करतात, ओव्हर अटेम्प्टिंग करतात. ओव्हर अटेम्प्टिंगचा अर्थ काय, की 170 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात, 180 की 170 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की त्यांना सगळं येते. ठीक आहे. अशी करायची काहीच गरज नाही. ठीक आहे. आणि पुढची गोष्ट आहे पुअर स्लीप सायकल. या टाइमला मुलं फक्त 2 ते 3 तास झोपतात. यांनी होत काहीच नाही, तुमचा काहीच फायदा नाही. फक्त तुमचं जे अटेन्शन जे स्पॅन आहे की नाही, अटेन्शन जे स्पॅन आहे की नाही ते काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. ठीक आहे. चांगली 6 ते 7 तासाची झोप तुम्हाला घ्यायचीच आहे. ठीक आहे. अच्छा, आता एक रिअलिस्टिक आपल्याकडे काय एक्सपेक्टेशन आहे, मी तुम्हाला एवढं सांगेल की 100 मार्क्सचे इम्प्रुव्हमेंट इज पॉसिबल. पण जेव्हा तुम्ही जर का या सगळ्या गोष्टी करायला तयार असाल, फॉलो करायसाठी तयार असाल स्ट्रिक्टली, तरच तुमचे 450 550 प्लस होऊ शकतात, तुमचे 500 600 प्लस होऊ शकतात. पण तेव्हाच जर का तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करत असाल तर हे जे 15 डेज आहे हे तुमचे लाईफ 100% चेंज करू शकतात. ठीक आहे. आणि यामुळे नाही की तुमचं लकमुळे नाही, बट फक्त कशामुळे की तुम्ही जे काही तुमचं जे फॉलो करसाल तुम्ही 15 डेज तुम्ही जो पण टाइम टेबल फॉलो करसाल त्यामुळे. जर तुम्ही डिसिप्लिन राहिल्या, तुम्ही 90% स्टुडंट्सच्या पुढे तसेच चालला जाता. ठीक आहे. चालेल. अच्छा, तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द रँकफोर्स मेंटरशिप युट्यूब चॅनल. ठीक आहे. आम्ही असे तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज आणत राहू. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल की या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ठीक आहे. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर नीट 2026 एक्झाम. थँक्यू.